नमस्कार। आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक। इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते। जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। कसं आहे माहिती आहे का, आता राज्यातल्या राजकारणात जे काही राजकीय भूकंप होतात त्याची आता आपल्याला सवय झाली। आता किती मोठा भूकंप आला तरी सुद्धा त्याचा धक्का आपल्याला बसणार नाही। राजकीय भूकंपाचा म्हणजे ज्या पद्धतीने जेव्हा शिवसेना अचानक फुटली होती, शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले होते, तेव्हा सुद्धा राज्यामध्ये एक मोठा राजकीय भूकंप आला होता। त्याच्यानंतर एक दुसरा सौम्य भूकंपाचा धक्का आला, तो म्हणजे राष्ट्रवादी फुटली। अचानक अजित पवार हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सहभागी झाले। त्याच्यामुळे पहिला धक्का, दुसरा धक्का असे जे धक्के त्याची आता आपल्याला सवय झाली, त्याच्यामुळे जास्त काही वाटायला नाही। आता जसं शिवसेनेचे दोन भाग झाले, मग नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं। त्यानंतर 16 आमदारांचा पात्र अपात्रतेचा वाद अजूनही निकाली लागला नाही। आता हे सगळं वातावरण ताजं असताना त्याच्यामध्ये पुन्हा राष्ट्रवादीची भर पडली आहे। आता राष्ट्रवादीचं नाव चिन्ह पक्ष कोणाला मिळणार, दादांना मिळणार का साहेबांना मिळणार, अशी देखील चर्चा चालू आहे आणि त्याचा निकाल निवडणूक आयोगाकडून आज सुद्धा लागणार आहे। आता याच्यावर निकाल लागेल ते लागेल, पण मात्र शक्यता वर्तवण्यात येते की पक्षाचं नाव चिन्ह आणि खरी राष्ट्रवादी कोणाची ही अजित पवार यांनाच मिळू शकते। याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं शिवसेनेचा निकाल लागला, शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना देण्यात आली, यांच्याकडे सोपवण्यात आली, नाव पक्ष चिन्ह सगळं एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं। अगदी त्याच पद्धतीनं इथं सुद्धा अजित पवारांनाच पक्षाचं नाव चिन्ह या सगळ्या गोष्टी मिळतील, कारण की मेजॉरिटी तिकडं जास्त आहे आणि सगळ्यात जास्त सदस्य संख्या तिकडं आहे। पण पक्षाची घटना काय सांगते, पक्षाच्या घटनेमध्ये काय लिहिलेलं आहे, कारण की शरद पवार हे हयात आहेत म्हणून ती राष्ट्रवादीची पक्ष आहे, ती शरद पवारांचाच आहे, अजित पवारांचा त्याच्यावर काहीही अधिकार नाही, असं काही लोक सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगतात। पण मात्र या इथं असं आहे की मुळात गंगाधरी शक्तिमान हे असं म्हणण्याची वेळ येते, कारण की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे किंवा राष्ट्रवादीचे दोन भाग झालेत, त्याच्यावर आपण वारंवार सांगतोय की कुठंतरी ही शरद पवार यांचीच खेळी आहे म्हणा किंवा काही आहे म्हणा, किंवा त्यांनीच अजित पवारांना सत्तेमध्ये पाठवले। आता त्याचे विविध कारणं आहेत, कारण की मागच्या 2.5 वर्षांपासून पवारांचे जे स्टेटमेंट होते, बोलण्याचे वक्तव्य होते, ते वारंवार बदलत होते आणि कुठंतरी मोदींच्या जवळ जाण्याचे प्रयत्न होते। ते नागालँडच्या झालेल्या निवडणुका आपला आठवत असतील, त्यानंतर अडाणीवर झालेले प्रश्नचिन्ह उपस्थित असतील, तेव्हा शरद पवारांनी अडाणीची बाजू घेतली होती। त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांनी मुद्दा उपस्थित केला होता पंतप्रधानाच्या डिग्रीचा, तेव्हा देखील शरद पवारांनी मोदींची बाजू घेतली होती। तिकडं सगळं मोदींच्या बाजूनं होतं, भाजपच्या बाजूनं होतं, आणि इकडं मात्र राष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन करून ठेवली होती। मग महाविकास आघाडी स्थापन करून ठेवली आहे, सरळ भाजपसोबत जाता येत नाही। दुसऱ्या राज्यामधले गेले तर ती पण राष्ट्रवादीची आणि ती बी साहेबाचीच राष्ट्रवादी आहे, पण नागालँडमध्ये ती भाजपसोबत गेली तर तिकडचा प्रश्न कोणी उचलत नाही किंवा त्यावर कोणी बोलत नाही की तुम्ही तिकडं भाजपसोबत आहात आणि इकडं भाजपच्या विरोधात आहात, कारण की महाविकास आघाडीचा जो काही मोठा प्लॅन केला होता तगडा, त्याची हवा 2.5 वर्षातच निघून गेली। 2.5 वर्षातच महाविकास आघाडीची ताकद काय होती हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून आली। मग 2.5 वर्षातच काही घडलं नाही तर मग इथून पुढं भविष्यामध्ये आपल्या पक्षाचा काय फायदा होईल, आपल्या पक्षाचं महाविकास आघाडीमध्ये काय स्थान राहील, याचा साधा विचार शरद पवार यांनी केलेला नसेल का, म्हणून त्यांनी एका मार्गाने अजित पवार यांना भाजपसोबत पाठवलंय असंच कुठंतरी वाटू लागतं। कारण की राज्यामध्ये महाविकास आघाडी होती आणि सरळ भाजपसोबत जाता येत नव्हतं, कारण की पुन्हा मग तेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते, पाठीमध्ये खंजर खुपसला, यांनाच दगा देण्याची सवयच आहे, हे असंच करतात तसंच करतात म्हणून। आणि दुसरं एक कारण म्हणजे आता पवार साहेबांचं सुद्धा वय झालंय आणि त्यांचा पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना आता एका व्यक्तीची गरज आहे। मग सरळ सुप्रिया सुळे यांच्याकडे सगळे सूत्र न देता सरळ ते अजित पवार यांच्याकडे सुद्धा देता आले असते,
कारण की राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये साधं प्रदेशाध्यक्षपदसुद्धा अजित पवार यांना देण्यात आलं नव्हतं. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नावं घेण्यात आली. मुद्दामून अजित पवार यांना बाजूला ठेवण्यात आलं, पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली, सगळं काही केलं. कारण की उद्या सांगताना असं सांगता आलं असतं की पक्षानं जे काही निर्णय घेतले त्याची काही सगळी जबाबदारी आहे ती सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली आहे. मी आता राजकारणामधून बाजूला आहे, माझं तब्येत बरोबर नाही, असे वेगवेगळे कारणं पवार साहेबांनी देऊन हे सगळं केलेली कृती असावी. कारण की महाविकास आघाडीमध्ये त्यांनासुद्धा राहता येईल आणि हा अजित पवारांनी दिलेला धोका आहे, अजित पवारांनी केलेली गद्दारी आहे. जे काही खोके बिके घेतलेत ते अजित पवारांनी घेतलेत आणि ते सत्तेमध्ये सहभागी झालेत, असं चित्र निर्माण झालं असतं. शरद पवारांना कोणीही नाव ठेवलं नसतं. म्हणजे अशी राष्ट्रवादी अजित पवारांच्या हातात द्यायची आहे तर ती त्या मार्गाने देण्यात आली आहे, निवडणूक आयोगाच्या मार्गाने. म्हणजे पहिल्यापासूनच पवारसाहेबांना तशी सवय आहे. असे बरेच लोक सांगतात, जे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत किंवा अभ्यासू आहेत, ते सांगतात की पवारसाहेबांचं राजकारण तशा पद्धतीचं आहे की जे सरळ मार्गाने न जाता वाकड्या तिकड्या मार्गाने जातं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणीमध्ये सरळ सरळ अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष न बनवता या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लिगली पद्धतीनं इकडं भाजपसोबत पाठवून या मार्गाने त्यांना राष्ट्रवादी सोपवण्यात येते का, असा सुद्धा प्रश्न पडू लागतो. पण एकंदरीत आता जो काही निकाल लागेल, राष्ट्रवादी कोणाची, शरद पवारांची का अजित पवारांची? राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच आणि साहेबही अजित पवारांचेच, असंच आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर वाटू लागतं. आता हे जे सगळं आपल्याला दिसतंय ते अगदी एकदम जिलबीसारखं सरळ आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.